नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्रात सरकारी नोकरीची विशेषतः नगर परिषद भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आज एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, आज आपल्या हाती महाराष्ट्र शासनाचं एक अतिशय महत्त्वाचं आणि अधिकृत परिपत्रक आलेलं आहे। या परिपत्रकामुळे राज्यात लवकरच नगर परिषद गट क आणि गट ड पदांची जी बंपर भरती आहे ती होणार आहे। हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे परिपत्रक सविस्तर समजून घेणार आहोत। परीक्षा कोण घेणार, जागा किती असू शकतात आणि तुमची रणनीती काय असावी हे आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। ऑफिशियल डॉक्युमेंट्स, PDF आणि अपडेट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करायला विसरू नका। तसेच डिस्क्रिप्शनमध्येच फर्स्ट लिंक आहे जिथे क्लिक करून तुम्ही आर्टिकलसुद्धा इतर रीड करू शकता। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही हे परिपत्रक पाहू शकता। हे पत्र महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे। या पत्राची तारीख आहे 6 मे 2026, म्हणजेच हे अगदी लेटेस्ट अपडेट आहे। हे पत्र कोणाला पाठवलं आहे तर राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त आणि जिल्हा सह आयुक्त यांना। थोडक्यात सांगायचं तर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना हे पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या पत्राचा विषय काय आहे तर मित्रांनो, पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, राज्यातील नगर परिषद स्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत केलेल्या कारवाई बाबतचा आढावा बैठक। याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषदेमध्ये ज्या गट क म्हणजेच क्लर्क, कर सहाय्यक इत्यादी आणि गट क शिपाई, सफाई कर्मचारी इत्यादी ज्या जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी शासनाने हालचाली खूप वेगवान केलेल्या आहेत। ही भरती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे, किती जागा रिक्त आहेत याचा आढावा घेण्यासाठी शासनाने तातडीची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे। मित्रांनो, ही भरती किती फास्ट ट्रॅकवर आहे हे तुम्हाला यावरून समजेल की पत्रामध्ये स्पष्ट सूचना दिली आहे की गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी दुपारी ठीक 12 वाजता एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ही मीटिंग जी आहे ती आता पार पण पडलेली आहे। राज्याचे सह आयुक्त श्री समीर उन्हाळे साहेब यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या नगरपालिका प्रशासन शाखांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील रिक्त पदांची सर्व माहिती संकलित करून या बैठकीला स्वतः उपस्थित राहायचं आहे। याचा अर्थ शासनाला आता लवकरात लवकर जिल्ह्यांकडून वॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजेच रिक्त जागांचा अहवाल हवा आहे, जेणेकरून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल। आता ही मीटिंग पण पार पडलेली आहे आणि हा अहवालसुद्धा प्रसिद्ध झालेला असणार याची नक्की खात्री होईलच। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओचा आणि या पत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवेल। पत्राच्या अगदी खाली डाव्या बाजूला लक्ष द्या, तिथे लिहिलेलं आहे की प्रत उचित कारवाईस्तव। आणि हे पत्र कोणाला पाठवलंय बघा, तर सर्वप्रथम रिजनल सेल्स हेड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ठाणे म्हणजे TCS ठाणे आणि दुसरं असोसिएट डिव्हिजन हेड IBPS कांदिवली मुंबई। मित्रांनो, ही तुमच्यासाठी खूप मोठी हिंट आहे। नगर परिषद प्रशासनाने या बैठकीचे पत्र थेट TCS आणि IBPS या दोन मोठ्या परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांना पाठवले आहे। याचा 100% अर्थ असा होतो की तुमची आगामी नगर परिषद गट क आणि गट ड ची परीक्षा ही TCS किंवा IBPS यांच्यापैकीच एका कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। आता विद्यार्थ्यांसाठी याचा काय अर्थ होतो तर बघा, जर परीक्षा TCS किंवा IBPS घेणार असेल तर तुम्हाला तुमचा अभ्यासाचा पॅटर्न आतापासूनच बदलावा लागेल। तुम्हाला TCS IBPSच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील। लॉजिकल रिझनिंग आणि इंग्रजी व्याकरण यावर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल, कारण या कंपन्या विषयांवर कठीण लेवलचे प्रश्न विचारतात। गणित आणि चालू घडामोडींचा सखोल अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे। मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता शासनाने बैठका ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। डेटा गोळा करणे सुरू आहे, कंपन्यांना पत्रव्यवहार झालेला आहे। याचाच अर्थ असा की जाहिरात कोणत्याही क्षणी जी आहे ती धडकू शकते, त्यामुळे अभ्यासाला वेग द्या। जर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, नगर परिषद भरतीबाबतची सर्वात मोठी अपडेट आणि एक्सक्लुझिव्ह अपडेट आहे, तुम्हाला ही माहिती कशी वाटलेली आहे त्याबद्दल, आणि जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा। मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा, मी नक्की उत्तर देतो। मी कमेंट्सला रिप्लाय करतो, त्याच्यामुळे तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका। जर तुम्ही अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर आजपासूनच तयारीला लागा आणि हो, अशाच नवनवीन आणि अचूक अपडेटसाठी आणि जलद अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।